पायमानी करणारे भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद। नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। हिटलर बिटलर नहीं चला तो मोदी बीदी नहीं चलेगा। हम सब एक है, कोण भरतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण भरतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। जनसुरक्षा विधेयक मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या। जन सुरक्षा विधेयक सरकारच्या करायचे काय, खाती डोकी वरती पाय, फडणवीस सरकारच्या करायचे काय, खाती डोकी वरती पाय, पिठारी सरकारचे करायचे काय, खाती डोकी वरती पाय, शेतकरी विरोधी सरकारचे करायचे काय, खाती डोकी वरती पाय, कामगार विरोधी सरकारचे करायचे काय, खाती डोकी वरती पाय, कामगार विरोधी सरकारचे करायचे काय, खाती डोकी वरती पाय, 50 खोके सरकारचे करायचे काय, खाती डोकी वरती पाय, 50 खोके सरकारचे करायचे काय, खाती डोकी वरती पाय, हुकुमशाही लढण्यासाठी करायचे काय, खाती डोकी वरती पाय, हुकुमशाही सरकारचे करायचे काय, खाती डोकी वरती पाय, हुकुमशाही सरकारचे करायचे काय, खाती डोकी वरती पाय। आवाज दो, हम एक हैं, आवाज दो, हम एक हैं। तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, लोकशाही के देश में तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, भाजप सरकार की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। आजच्या मोर्चाचे मुख्य उद्दिष्ट आणि मागण्या काय आहेत आपल्या? मोर्चाचं मुख्य उद्दिष्ट हे जे महाराष्ट्र सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे जनसुरक्षा विधेयक हे जे बिल आणलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आज संबंध डहाणू तालुक्यामध्ये आणि संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयावर अशा प्रकारचे मोर्चा आयोजित केलेले आहेत। हे जे बिल जे आहे, हे जे विधेयक आहे, हे विधेयक सरळ लोकशाहीवर आघात आहे, व्यक्ती स्वातंत्र्यावर आघात आहे। अर्बन नक्षल म्हणून हे जे विधेयक आणलेलं आहे, नेमकं खरं म्हणजे ह्या विधेयकामध्ये अर्बन हा शब्द कुठेच आलेला नाही। त्याची नेमकी व्याख्या काय आहे, हे व्याख्या स्पष्ट झालेली नाही अजून आहे। परंतु या लोकशाही म्हणजे सरळ हा संविधानावर हा जो आघात आहे हा कदापि आम्ही होऊ देणार नाही। हे सध्या विधानसभेमध्ये जरी चर्चेला आलं नसेल तरीसुद्धा येणाऱ्या अधिवेशनामध्ये ते चर्चेला येईल। नक्कीच त्याच्यावर सभागृहामध्ये याच्यावर आम्ही प्रकट विरोध करणार आहोत। कारण आज अनेक लोकांची अनेक मागण्या आहेत। शेतकऱ्यांना पिकाला हमी भाव नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, कामगारांचं किमान वेतन वाढत नाही, त्याचप्रमाणे शिक्षणाचे बाजारीकरण, पालघर जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे प्रकल्प प्रोजेक्ट जात आहेत, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी संपादित झालेल्या आहेत त्याची योग्य नुकसान भरपाई मिळत नाही। आता ह्याच्या विरोधामध्ये आम्हाला हा एकच अधिकार आहे की अशा पद्धतीचा जेव्हा अन्याय होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आमचे हक्क आम्ही मिळवले पाहिजेत। परंतु या विधेयकाच्या माध्यमातून आमची ही आंदोलनं चिरडण्याचे सरळ त्याच्यामध्ये दिसत आहेत आणि म्हणून या विधेयकाला आम्ही सभागृहामध्ये विरोध होईलच, परंतु बाहेर सुद्धा रस्त्यावर उतरून या विधेयकाला आम्ही विरोध करणार आहोत। आणि या अनुषंगाने आज या डहाणू तहसील कार्यालयावर सर्वच या भागातील संघटना, राजकीय पक्ष, याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी आहे, कष्टकरी संघटना आहे, आदिवासी एकता परिषद आहे, आदिवासी भूमी सेना एकता परिषद आहे, त्याचप्रमाणे इतर ज्या सर्व संघटना, या सर्व संघटना एकत्र येऊन आज फार मोठा जनसमुदाय या डहाणू तहसील कार्यालयावर आलेला आहे। आम्ही आमचं निवेदन, या विधेयकाला आमचा विरोध आहे अशा प्रकारचं निवेदन आम्ही येथील तहसीलदार सुनील कोळी यांच्याकडे दिलेलं आहे। आणि हे जे आमचं निवेदन आहे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हे निवेदन आपण द्यावं अशा प्रकारचे त्यांना आम्ही आज निवेदन देऊन त्यांनी विनंती केलेली आहे। त्यांनी या संपूर्ण जनतेच्या समोर येऊन त्यांनीसुद्धा हे सांगितलं का हे निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू। या अनुषंगाने एकच उद्देश आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे विधेयक पुढे नेता कामा नये किंवा मंजूर करता कामा नये।